नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चंदगड दौऱ्यावर येत असून या विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच चंदगड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे। त्या अनुषंगाने आज सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी पत्रकार परिषद घेत गडिंग्लज तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा अशी मागणी पत्रकार परिषद केली। त्यांना पहिली मागणी सांगितली की आज महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन 7-8 जिल्हे झाले, मात्र आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा आज 140 ते 150 किलोमीटर लांब आम्हाला कोल्हापूरला जावं लागतंय। त्याच्यामुळे पहिली मागणी आम्ही मागितली की गडिंग्लज हा जो तालुका आहे तो गडिंग्लज चंदगड आणि गडिंग्लज हा जिल्हा झाला पाहिजे, प्रामुख्याने पहिली मागणी मागितली। त्याचबरोबर बारामतीमध्ये द्राक्षांच्यापासून वाईन तयार होते, मग चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी काजू मोंडापासून वाईन काढण्याची परवानगी द्यावी। त्याचबरोबर बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर वाहतूक वाढली आहे, त्यानुसार रस्त्यांची रुंदी देखील वाढवणे गरजेचे आहे। आज बारामती वाईन जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात नाही जगामध्ये फेमस आहे। मग साहेब तुम्ही जर तिथं द्राक्षापासून तुम्ही वाईन काढायला परमिशन देताय, बाकीचे बाय प्रोडक्ट करायला देताय, मग काजूची बाय प्रोडक्ट का देत नाहीये? आज शेतकऱ्यांचे करोड रुपयाचे मोठे जे आहेत काजू बोंड जे आहेत ते कुठून चालेल? त्यामुळे आम्ही वेळोवेळी मागणी केली, ह्या वर्षी नाही थांबणार। ह्या वर्षी साहेब तुम्ही एक तर परमिशन द्यावी, नाहीतर येणाऱ्या महिन्यापासून आता काजू लागायला चालू झाल्या, आम्ही स्वतः ती दारूची म्हणजे जी काजू खेणी असेल किंवा इतर जी बाय प्रोडक्ट स्वतः आम्ही काढणार आहे आणि काजूचं जे बाय प्रोडक्ट जे आहे काजू खेणी त्याच्यासाठी परमिशन द्यावी। बेळगाव रस्ता साहेब तुम्ही ज्यावेळेस अजित पवार येतील उद्या तेव्हा त्यांनी सांगावं 1000 कोटीच्या मध्ये आज बेळगाव रस्त्याची अवस्था काय आहे। आजपर्यंत राज्याच्या राजकारणात प्रमुख नेत्यांमध्ये तुम्ही एक महत्त्वाची भूमिका निभावत असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नात तिढा आपण का सोडवत नाही असा सवाल देखील यावेळी मळवीकर यांनी केला। सीमा प्रश्नासंदर्भात आता एवढी वर्ष आपल्या इथे आंदोलन चालू आहे, एक राज्याचे प्रमुख नेते या नेत्यांना अजित पवार साहेब किती वेळा तरी उपमुख्यमंत्री झालेले आहेत। आज हे आंदोलन चालू असताना वर्षातून फक्त एक दिवस आपण काळा दिवस साजरा करतोय किंवा एक दिवस आंदोलन कर्नाटकचं करतोय, हे कितपत योग्य आहे? बिचारे ते स्थानिक लोक जे मराठीभाषी जे आहेत ना ते भाषिक याच्यावरती जे आंदोलन करतायत त्या लोकांना एवढा त्रास होतोय। मात्र एकीकडे जर बघितलं तर बेळगावची होणारी डेव्हलपमेंट, तिथे शेतकऱ्यांना मिळणारा न्याय, तिथे महिलांना मिळणारा न्याय, हे जर सगळं बघितलं तर महाराष्ट्राची तुलना केलं तर आपण कुठे यावं त्याचा विचार गांभीर्याने करावा। आणि प्रत्येक वेळी फक्त मराठा ज्या पद्धतीनं आज एवढे मोठमोठे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सोडवले, मग एक राज्याचं नेतृत्व करत असताना अजित पवार यांनी हा राज्यस्तरीयवरचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला का सुटत नाही? एकंदरीत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारलेल्या प्रश्नांना उद्या उत्तर काय मिळेल हे पाहावेच लागेल।